यांनी विषय घेतलेला होता। वेगळ्या विदर्भावरती कुठेच सभागृहामध्ये चर्चा होत नाहीये, विदर्भाचे प्रश्न देखील मांडत नाहीये कोणी, असा गंभीर आरोप त्यांनी केला। आपण मांडले ना विदर्भाचे, तुम्ही त्यांना पाठवतो आम्ही काय प्रश्न मांडले आपण। आणि मला असं वाटतं का विदर्भ वेगळ्यापेक्षा श्रमोद्दी कशी विदर्भात येईल आणि संयुक्त महाराष्ट्रातून अधिकचा निधी कसा आणता येईल हा विचार खरं केला पाहिजे। म्हणजे अधिक बजेट आपल्याला कसं वापरता येईल। आणि आज आम्ही आमच्या मतदारसंघात जर पाहिलं तर 6 प्रकल्प आपण मंजूर केले। आणि सिंचनामध्ये आता आम्ही येत्या 5 ते 7 वर्षाच्या काळामध्ये प्रकल्प मंजूर झाले, पण सिंचन आम्ही किमान 40-60% वरती जाऊ। म्हणजे भविष्यात जर व्यवस्थित प्लॅनिंग झालं तर ते 70-75% नेण्याचा आम्ही प्रयत्न करू। प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। सरकारकडून केवळ आश्वासन दिलं जातं, आता देखील त्यांना आश्वासनच देऊन सध्या आंदोलन त्यांचं मागे घेण्यात आलं। मी आता सूचना चांगली केली आहे की प्रकल्पग्रस्ताचा एक मंडळ तयार झाला पाहिजे आणि मग त्या प्रकल्पाच्या माध्यमातून जे काही इन्कम पैसे मिळतं ते प्रकल्पग्रस्तासाठी खर्च केले पाहिजे। मी तो प्रस्ताव ठेवणार आहोत। आणि विदर्भामध्ये आपण जर पाहिलं सिंचनाची जी व्यवस्था आहे तर एखाद्या प्रकल्पाचं सिंचनाची क्षमता 6000 हेक्टर असते आणि प्रत्यक्षात सिंचन होतं ते 2000 हेक्टर आणि भविष्यात कधीच ते 4000 वाढत नाही। अशा प्रकल्पाला आपण अधिकचा एक जोड प्रकल्प म्हणून उरलेले 4000 हेक्टरचा प्रकल्प प्रस्ताव केला तर कमी पैशामध्ये अधिकचं सिंचन होऊ शकतं। भुजबळांनी आरोप केलेला होता की सत्तेमधलं कोणी ऐकून घेत नाही, माझ्यावर गोळी चालवल्याचा पोलिसांचा अहवाल आहे। मला वाटतं कॅबिनेट मंत्र्यांनी अशा पद्धतीनं ऐकून घेत नाही असं जर म्हणत असेल तर त्यांच्या पक्षातलेच वित्तमंत्री आहे अजितदादा, आणि अजितदादाकडेच अर्थ खाता आहे, चाबी आहे। तर अजितदादा ऐकत नसेल तर मग एकतर पक्षातून बाहेर गेले पाहिजे त्यांनी। ओबीसीचा एक स्वातंत्र्य चांगली संधी आहे त्यांना, ओबीसीचा एक स्पेशल पक्ष तयार केला पाहिजे आणि भावी मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी शुभेच्छा देतो आम्ही। शेवटचा प्रश्न भाऊ, भाजप आमदार जे आहेत ते बैठकीला जाणार आहेत संघाच्या, तुम्ही देखील सत्तेमध्ये सहभागी आहे, शिंदे गटाचे काही आमदार देखील जाणार आहे अशी चर्चा आहे, तुम्ही जाणार आहेत का? मला काही निमंत्रण नाही आणि गेलो तर काय म्हणजे काही ते काही म्हणजे मला असं वाटतं का आखरी कुठलीही संघटना, कुठलाही धर्म, कुठलीही जात हे सरसकट तर वाईट नसतंच। ती संघाची बैठक आहे आणि संघाची विचारधारा तुम्हाला म्हणजे खरोखर तुम्ही संघाची विचारधारा अडॉप्ट कराल? कसं आहे कुठल्या चाली आता आपण जर एखादी मुस्लिम लीगची बैठक घेतली तर त्याच्यात जायला काही हरकत नाही ना, त्यांची विचारधारा बदलू ना। आपण गेलोय तर आम्ही त्यांच्या विचारधारेमध्ये दुरुस्त करू। नक्कीच। आपल्यासोबत होते बच्चू कडू, कॅमेरा पर्सन मंगेशसह छगन जाधव, पुढारी न्यूज, नागपूर।